नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टॉक्स मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण एक्सपेक्टन्सी रेशो बद्दल चर्चा करणार आहोत. एक्सपेक्टन्सी रेशो हा फार कमी ट्रेडर लोकांना माहिती आहे. पर्टिक्युलरली जे लोक अल्गो ट्रेडिंग करतात किंवा ज्या लोकांनी बॅक टेस्टिंगची प्रोसेस फॉलो केलेली आहे, याच लोकांना एक्सपेक्टन्सी रेशो बद्दल माहिती आहे. परंतु जे लोक मॅन्युअल ट्रेडिंग करतात, तर त्या लोकांना एक्सपेक्टन्सी रेशो बद्दल तितकंसं माहिती नसतं. तर आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक्सपेक्टन्सी रेशो नेमकं काय आहे त्याबद्दल माहिती घेऊया. सर्वप्रथम आपण एक्सपेक्टन्सी रेशोची एक सर्वसामान्य व्याख्या जाणून घेऊया. एक्सपेक्टन्सी रेशोमुळे ट्रेडरना नंबर ऑफ ट्रेड नंतर पर ट्रेड किती फायदा किंवा नुकसान होऊ शकते याचा अंदाज येतो. एक्सपेक्टन्सी रेशो जर पॉझिटिव्ह आला तर भविष्यात देखील आपली स्ट्रॅटेजी फायदेशीर राहील याचा अंदाज येतो, आणि जर एक्सपेक्टन्सी रेशो हा निगेटिव्ह आला तर भविष्यात स्ट्रॅटेजी लॉस मध्ये जाईल याचा अंदाज ट्रेडर्सना येतो. एक्सपेक्टन्सी रेशो जर का तुमच्या निगेटिव्ह मध्ये जात असेल तर तुम्हाला त्या स्ट्रॅटेजीमध्ये चेंजेस करावे लागतात आणि ती स्ट्रॅटेजी पुन्हा पुन्हा आपल्याला बॅकटेस्ट करावी लागते. मित्रांनो, पर्टिक्युलरली अल्गो ट्रेडिंग मध्ये एक्सपेक्टन्सी रेशो हा फार महत्वाचा मानला जातो, ज्यामध्ये आपण काही वर्षांचा डाटा बॅकटेस्ट करत असतो आणि त्यामध्ये एक्सपेक्टन्सी रेशो ज्या स्ट्रॅटेजीचा जास्त आहे त्या स्ट्रॅटेजीला आपण फायनलाइज करत असतो. एक्सपेक्टन्सी रेशो हा केवळ अल्गो ट्रेडिंग मध्ये न वापरता जर का आपण आपल्या मॅन्युअल ट्रेडिंग मध्ये जर का आपण आपली कुठली डिस्क्रिशनरी सिस्टीम असेल, एखादी सिस्टीम असेल, चार्ट सेटअप असेल, तर त्या चार्ट सेटअपला देखील जर का आपण एक्सपेक्टन्सी रेशो त्याचा किती आहे हे जर का आपण आयडेंटिफाय केलं, आता अर्थातच ही गोष्ट आपल्याला मॅन्युअली आयडेंटिफाय करावी लागणार आहे, परंतु असं जर का आपण आयडेंटिफाय केलं तर आपल्याला अंदाज येऊ शकतो की ही स्ट्रॅटेजी किती आपली यशस्वी होऊ शकते किंवा येणाऱ्या काळात देखील या स्ट्रॅटेजीने आपल्याला किती फायदा होऊ शकतो. तर मित्रांनो, थोडक्यामध्ये एक्सपेक्टन्सी रेशोचा आपला अर्थ कळलेला आहे की एक्सपेक्टन्सी रेशोमुळे नंबर ऑफ ट्रेड्स नंतर एका साधारणपणे 100 ट्रेड नंतर 200 ट्रेड नंतर आपण किती पर ट्रेड साधारणपणे पैसे कमवू शकतो, प्रॉफिट बनवू शकतो, याचा आपल्याला अंदाज एक्सपेक्टन्सी रेशोमुळे येतो. एक्सपेक्टन्सी रेशोचा फॉर्म्युला जर का जाणून घ्यायचा झाला तर तो अशा पद्धतीने आहे: एक्सपेक्टन्सी रेशो इज इक्वल टू विनिंग पर्सेंटेज मल्टिप्लाइड बाय ॲव्हरेज विन मायनस पर्सेंटेज लॉस मल्टिप्लाइड बाय ॲव्हरेज लॉस. आता या फॉर्म्युलेला आपण काही उदाहरणाच्या माध्यमातून जाणून घेऊया. त्याच्यासाठी मी या ठिकाणी एक्सेल शीट बनवलेली आहे, जेणेकरून हे सर्व कॅल्क्युलेशन आपल्याला कळायला सोपं जाईल. आता या ठिकाणी मी एक्सेल शीट ओपन करतो. मित्रांनो, या एक्सेल शीट मध्ये एक एक्झाम्पल साठी मी या ठिकाणी एक उदाहरण घेतलेलं आहे. आपली XYZ स्ट्रॅटेजी आहे. आपण आता काही काळासाठी असं गृहीत धरूयात की आपण एखादी डिस्क्रिशनरी ट्रेडिंग सिस्टीम फॉलो करतोय. आपण उदाहरणाकरता आपण समजूयात की आपण ORB सिस्टीम फॉलो करतो आहे. ज्या स्टॉकचा ओपन इज इक्वल टू लो असेल त्या ठिकाणी आपण फक्त बाईंगचे ट्रेड सेटअप ORB मध्ये पाहणार, किंवा ज्या स्टॉकचा ओपन इज इक्वल टू हाय असेल तर त्या ठिकाणी आपण फक्त सेलिंगचा सेटअप ORBच्या सिस्टीम मध्ये पाहणार. आणि आपण असे 100 दिवसांचा स्टडी केलेला आहे की ज्या दिवशी आपला तो सेटअप बनवत होता, आणि आपण असं गृहीत धरूया की त्या स्ट्रॅटेजीचा सक्सेस रेशो आपल्याला 60% पर्यंत आलेला आहे. तर आता या ठिकाणी पहा, इथं पर्सेंटेज विन मध्ये या ठिकाणी 0.6 मी या ठिकाणी मेन्शन केलंय. 0.6 याचा अर्थ 60% अॅक्युरेसी आहे, म्हणजे ज्या ज्या वेळी मी ट्रेड करतो त्यावेळी साधारणपणे 60% माझं प्रोबॅबिलिटी असते, चान्स असतो की माझं तो ट्रेड प्रॉफिटेबल होऊ शकेल. तर त्या सिस्टीमचा विनिंग रेशो 0.6% आहे आणि लॉस मेकिंग ट्रेड जे आहेत ते 0.4 आहेत, म्हणजे 40% ट्रेड या ठिकाणी लॉस मध्ये होऊ शकतात. जर का मी 100 ट्रेड केले तर त्यापैकी 60 ट्रेड म्हणजे प्रॉफिटेबल होऊ शकतात आणि 40% ट्रेड हे लॉस मेकिंग होऊ शकतात. तर या ठिकाणी पर्सेंटेज विन 0.6, पर्सेंटेज लॉस 0.4 घेतलेला आहे. आणि ऍव्हरेज विन, ज्यावेळेस माझ्या फेवर मध्ये मार्केट रन देतं, ज्यावेळेस माझा विनिंग ट्रेड असतो त्यावेळेस मी 1 रुपया कमवतो, आणि ज्यावेळी नुकसान होतं त्यावेळी आपण अर्धा पैसे या ठिकाणी अर्धा पैसे नाही 50 पैसे 0.5% आपण या ठिकाणी लॉस करतो. हा एक साधारणपणे एक्सपेक्टन्सी रेशोसाठी मी या ठिकाणी एक ढोबळमानी कॅल्क्युलेशन घेतलेलं आहे. आपण नंतर हे फिगर्स देखील चेंज करून बघूया. तर साधारणपणे या कॅल्क्युलेशन मध्ये आता ही सर्व फिगर्स आपण त्या फॉर्म्युल्यामध्ये टाकल्यानंतर एक्सपेक्टन्सी रेशो या पर्टिक्युलर सिस्टीमचा येईल आपला 0.4. मिनिमम 0.4 हा एक्सपेक्टन्सी रेशो असावा असं म्हटलं जातं. जर का 0.4 पेक्षा जास्त जर का एक्सपेक्टन्सी रेशो असेल तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं एखादी स्ट्रॅटेजीवरती पैसे बनवू शकता. मित्रांनो, एक्सपेक्टन्सी रेशोच्या बाबतीमध्ये आणखी एक बोलायचं झालं तर आपल्याकडं जो काही डाटा आहे तो मॅक्सिमम डाटा असणं गरजेचं आहे.
जर का आपल्याकडे डाटा हा लिमिटेड असेल तर आपल्याला एक्सपेक्टन्सी रेशोचा तेवढासा उपयोग होणार नाहीये. जर मिनिमम 100 ट्रेड जर का आपल्याकडे असतील तर आपल्याला अंदाज येऊ शकतो की बाबा ही स्ट्रॅटेजी नेमकी कशा पद्धतीनं रन होते किंवा ही स्ट्रॅटेजी किती प्रॉफिटेबल आहे. तर साधारणपणे जर का तुम्ही डिस्क्रिशनरी ट्रेडर असाल, म्हणजे चार्ट पाहून जर का तुम्ही ट्रेडिंग करत असाल, तुमचा सेटअप जर का बनला तर तुम्ही ट्रेड घेत असाल, तर असे तुम्ही 100 एक्झाम्पल हुडकून काढा की ज्याच्यामध्ये तुम्ही सर्वप्रथम हे माहिती करून घ्या की तुमचा विनिंग रेशो किती आहे. तर तो समजा तुमचा विनिंग रेशो, आपण या ठिकाणी उदाहरण थोडंसं चेंज करूया. समजा तुम्हाला असं लक्षात आलं की तुमचा विनिंग रेशो हा 0.5% आहे, म्हणजे 50% तुमची चान्सेस, म्हणजे 100 जर का तुम्ही ट्रेड घेतले तर 50% वेळा तुम्हाला 50 ट्रेड मध्ये तुम्हाला लॉस होईल आणि 50 ट्रेड मध्ये तुम्हाला प्रॉफिट होईल. तर या ठिकाणी आपलं विन रेशो या ठिकाणी 0.5 करावं लागेल, 0.5, आणि या ठिकाणी पर्सेंटेज लॉस मध्ये देखील आपल्याला या ठिकाणी 0.5 करावं लागेल. आता या ठिकाणी आपण समजा विन ऍव्हरेज आपण या ठिकाणी समजा 2 घेतलं, समजा मी एखादा ट्रेड घेतला आणि तो माझ्या फेवर मध्ये जर का चालला तर मी समजा 2 रुपये कमवत असेल आणि समजा नुकसान जर का होत असेल तर मी या ठिकाणी 50 पैशांचं नुकसान समजा घेत असेल, आपण लॉसचं या ठिकाणी ऍव्हरेज जे आहे हे सेम ठेवूया. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, एक्सपेक्टन्सी रेशो जो आहे हा या ठिकाणी 0.75 झालेला आहे. म्हणजे इथं विन रेशो आपण 0.6 वरनं 0.5 वरती आणला, परंतु या ठिकाणी ऍव्हरेज विन जे आहे हे आपलं वाढवल्यामुळं या ठिकाणी मागच्या उदाहरणामध्ये आपण ऍव्हरेज विन हे 1 रुपया घेतलेला होता, आता या उदाहरणामध्ये आपण ऍव्हरेज विन हे 2 रुपये घेतलेले आहे. लॉस मात्र तेवढाच, 50 पैशांचाच लॉस या ठिकाणी आपण गृहीत धरलेला आहे. तर या ठिकाणी तुमची एक्सपेक्टन्सी रेशो जो आहे हा 0.75 झालेला आहे. म्हणजे 0.4 पेक्षा जर का एक्सपेक्टन्सी रेशो असेल तर नक्कीच तो चांगला असतो. आपण या ठिकाणी आपण निगेटिव्ह एक्झाम्पल देखील बघूया. आपण असं कन्सिडर करूया की माझा विनिंग रेशो जास्त आहे, म्हणजे मी 100 ट्रेड जर का घेतले तर मला 80 ट्रेड मध्ये प्रॉफिट होतोय, पण मला 20% वेळा लॉस होते. आपण या ठिकाणी काय करूया, 0.8 कन्सिडर करूया. 80% माझा विनिंग रेशो आहे असं कन्सिडर करूया, आणि लॉस मध्ये या ठिकाणी माझं 0.2 केवळ माझा या ठिकाणी लॉस आहे. परंतु या ठिकाणी आपण रिस्क टू रिवॉर्ड रेशो जो आहे, ऍव्हरेज विन जो आहे तो या ठिकाणी आपण निगेटिव्ह कन्सिडर करूया. म्हणजे या ठिकाणी मी काय करतो, मी रिस्की किंवा एक गॅमलिंग करतोय किंवा एखादा रिस्की बेट्स कंटिन्युअसली घेतोय, अशी जर काही माझी सिस्टीम असेल तर एक्सपेक्टन्सी रेशो कसा येतो आपण ते चेक करूया. या ठिकाणी आपण विन ऍव्हरेज विन जे आहे ते या ठिकाणी 1 घेऊया, आणि ऍव्हरेज लॉस जे आहे ते आपल्या या ठिकाणी आपण साधारणपणे 1.5 करूया. तर एक्सपेक्टन्सी रेशो कसा येतो पाहूया. तर या ठिकाणी एक्सपेक्टन्सी रेशो हा 0.5 आलेला आहे. समजा आपण या ठिकाणी 2 करून बघूया, 2 केल्यानंतर कसं होईल ऍव्हरेज लॉस, म्हणजे ज्यावेळेस मला माझ्या फेवर मध्ये मार्केट रन देतो मी 1 रुपया कमवतोय, आणि ज्यावेळेस माझ्या अगेन्स्ट मार्केट जातो त्यावेळेस मी 2 रुपये लूज करतोय. तर या केसमध्ये काय होईल, तर एक्सपेक्टन्सी रेशो हा 0.4 वरती आलेला आहे. आता या ठिकाणी अॅक्युरेसी जास्त असल्या कारणाने या ठिकाणी एक्सपेक्टन्सी रेशो अजूनही तग धरून हा मायनस मध्ये गेलेला नाहीये. आता या ठिकाणी आपण काय करूया, अॅक्युरेसी मध्ये म्हणजे विनिंग रेशो मध्ये थोडेसे चेंजेस करूया. आपण या ठिकाणी 0.6 करूया, आणि लॉस पर्सेंटेज जे आहे ते आपल्या या ठिकाणी 0.4 करूया. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, एक्सपेक्टन्सी रेशो हा मायनस मध्ये गेलेला आहे, -0.2 एक्सपेक्टन्सी रेशो आलेला आहे. म्हणजे ही जी सिस्टीम आहे, म्हणजे 0.60% म्हणजे 60% विनिंग रेशो जरी माझा असला तरी ऍव्हरेज विन जे आहे, म्हणजे ज्या वेळेस माझ्या फेवर मध्ये मार्केट रन देतं त्यावेळी मी केवळ 1 रुपया कमवतो आहे, आणि ज्यावेळी माझ्या अगेन्स्ट मार्केट देतं त्यावेळेस मात्र मी 2 रुपये घालवतोय. तर या केसमध्ये एक्सपेक्टन्सी रेशो जो आहे हा -2 झालेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व गोष्टी आपल्याला कॅल्क्युलेट करता येतात. एक्झॅक्टली आपल्याला एक्सपेक्टन्सी रेशोसाठी डाटा हा प्रॉपर असणं गरजेचं आहे. तुम्ही एक्झॅक्टली कुठे एंट्री घेताय, कुठे एक्झिट करताय, या सर्व गोष्टी तुमच्या क्लिअर असणं गरजेचं आहे. तुमची सिस्टीम जर काही डिफाईन असेल तर त्या सिस्टीम मध्ये तुम्ही असे 100 सेटअप हुडकून काढा, आणि त्या 100 सेटअपचा तुम्ही पर्सेंटेज विन मॅन्युअली आयडेंटिफाय करा, पर्सेंटेज लॉस देखील मॅन्युअली आयडेंटिफाय करू शकता, आणि त्यामध्ये ऍव्हरेज विन तुम्ही किती ठेवणार आहात, ऍव्हरेज लॉस किती घेणार, या सर्व गोष्टी जर का तुम्ही फॉर्म्युल्यामध्ये टाकल्यात तर तुम्हाला एक्सपेक्टन्सी रेशो हा मिळू शकतो. पर्टिक्युलरली अल्गो ट्रेडिंग करताना या गोष्टींचा जास्त वापर केला जातो, आणि हे जास्त करायला सोपं जातं. मॅन्युअली किंवा डिस्क्रिशनरी ट्रेडिंग मध्ये एक्सपेक्टन्सी रेशो हे आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला हे सगळ्या गोष्टी मॅन्युअल कॅल्क्युलेशन हे करावे लागतात. परंतु एक्सपेक्टन्सी रेशो हा फार महत्वाचा फॅक्टर आहे. जेवढा जास्त एक्सपेक्टन्सी रेशोने आपण काम करू तेवढं आपण एक प्रॉफिटेबल ट्रेडर बनू शकतो. मित्रांनो, मी आशा करतो ही जी माहिती तुम्हाला दिलेली आहे ती आवडली असेल. जर का आवडली असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचसोबत एक्सपेक्टन्सी रेशो संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये मला विचारा, मी त्या प्रश्नांना नक्कीच उत्तर देईन. धन्यवाद.